चाललंय. फडणवीस म्हणतात की ज्यांच्या मनात राम आहे त्यांना निमंत्रणाची गरज नाही. म्हणजे काय समजत काय? पण मनात ज्यांच्या राम आहे तो मनात राम असल्यानंतर त्यांना फडणवीसांनी सांगण्याची गरज काय? राम मंदिर नव्हतं त्यावेळेला रामाच्या पूजा चालूच होत्या. राम मंदिर नव्हतं तेव्हा आम्ही अयोध्येत जाऊन शरीर आरती केलेलीच आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला ते मंदिर नसताना सुद्धा लाखो भाविक जातच होते. तुम्ही असं म्हणत आहात की तुम्हाला निमंत्रण मिळाले नाहीये, पण निमंत्रणाबाबत तुमची भूमिका काय? निमंत्रण नाही, येऊ दे ना, येऊ दे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय म्हटलं की तिकडे जाणं न जाणं ह्याच्यात राजकारणाचा भाग नाहीये. आणि याच्यात राजकारणाचा म्हणजे स्वतःच्या म्हणजे मीच सगळं काही केलं असं कृपा करून कोणी एक हुशारकी मारू नये. त्याच्यात हजारो लाखो कारसेवकांचा तिकडे तो एक लढा होता. त्याच्यासाठी अडवाणीजींचं मी त्यांना खास हे करेन, कारण त्यांनी ती रथयात्रा काढली नसती तर हा मुद्दा पेटला नसता. मध्ये तर मी ऐकलं तर माझं तो सोडा, अडवाणीजी आणि मुरली मनोहरजींना पण आमंत्रण नाही असं ऐकलं होतं. म्हणून मला असं वाटतं की याचा राजकीय इव्हेंट होऊ नये. तो एक मोठा अस्मितेचा लढा होता आणि तो पूर्ण झाला ह्याचा आम्हाला आनंद आहे. फडणवीस असं म्हणतात की छाताडावर अरे जाऊ द्या, अरे जाऊ द्या, खूप लोक आहेत. तो इतर काय काय बोलतात वो विषय सर, अयोध्या राम मंदिर का न्योता क्या आपको अभी तक मिला है? क्योंकि बीएसपी के आलोक कुमार का कहना है कि हमने उद्धव ठाकरे को और शरद पवार को और प्रकाश अंबेडकर को न्योता भेज दिया है. सुनो, पहले स्पष्ट करना चाहता हूँ, एक तो अब तक कोई न्योता आया नहीं है और दूसरी बात वहाँ आने के लिए मुझे न्योते की जरूरत ही नहीं है क्योंकि रामलला सभी का है. मेरी सिर्फ एक ही रिक्वेस्ट है, विनती है कि राम मंदिर का लोकार्पण जो होने जा रहा है उसका पॉलिटिकल इवेंट ना हो. वो किसी एक की बात नहीं है. रामलला किसी एक की प्रॉपर्टी या एक पार्टी की प्रॉपर्टी नहीं है. वो लाखों करोड़ों जितने सारे राम भक्त है उनके एक आस्था और श्रद्धा का स्थान है. उसके ऊपर आप आपकी राजनीति मत करो क्योंकि ये जो फैसला किया है वो सुप्रीम कोर्ट ने दिया है, सरकार ने नहीं किया. बाबरी गिराने का जो काम किया वो तो लोग अब कुछ रहे नहीं, बाकी काफी थोड़े लोग रहेंगे. कुछ लोग अपनी स्कूल की पिकनिक के लिए शायद गए होंगे, उस उम्र के थे वो, लेकिन सारे लोगों का सहयोग इसमें है. और इसलिए मेरा मानना है कि राम मंदिर का निर्माण हमारे लिए एक गर्व की बात है, खुशी की बात है. और जब भी मेरे मन में आएगा मैं जरूर जाऊंगा. मुझे कोई सुनो एक मिनट, मुझे कोई न्योते की जरूरत ही नहीं है. जब भी मेरे दिल में आए तो अभी आज जाकर मैं दर्शन ले सकता हूँ. जैसे मैंने अभी कहा कि मुख्यमंत्री होने के बाद भी मैं गया था और होने के पहले भी मैं गया था. तो मुझे किसी की न्योती की जरूरत ही नहीं है. रामलला मेरा भी है, आपका भी है. जो भी चाहे वहां जा सकता है, जब भी चाहे जा सकता है. सर, प्रधानमंत्री आज जो है अयोध्या की यात्रा पे गए हैं, अयोध्या की यात्रा पे गए हैं और 22 तारीख को प्राण प्रतिष्ठा करने वाले हैं. तो क्या 22 तारीख को आप भी जाएंगे अगर न्योता नहीं आता उसके बाद? सुनो, मैंने कहा ना कि वो एक ही ऐसा कोई मुहूर्त नहीं है कि उसी वक्त रामलला का दर्शन लेना चाहिए. चाहे तो मैंने तो कहा ना, जब मंदिर नहीं था तब भी मैं 2 बार वो आया हूँ. आज भी जा सकता हूँ, कल भी जा सकता हूँ, कभी भी जा सकता हूँ. और शायद मुझे ऐसे लगता है कि अभी वो इवेंट करना चाहते हैं, राष्ट्रपति जी वहाँ आएंगे तो एक अच्छा, एक देश के लिए एक अच्छा संदेश जाएगा, दुनिया में एक अच्छा संदेश जाएगा कि राष्ट्रपति जी आई है वहाँ और उनके हाथों से वो लोकार्पण हो रहा है. अच्छा संदेश जा सकता है. तो वो होने दो, उसके बीच में मुझे मेरी राजनीति नहीं करनी है. लड़ेंगे और 21 सीट अभी मी कोणत्या भाषेत बोलू? पहिले मुझे सांगा की मी कोणत्या भाषेत बोलू. कारण तुम्ही अर्ध हिंदी अर्ध मराठी बोलताय. ऐका एक मिनिट. साहजिकच आहे की लोकसभेचे पडगम आता जवळपास वाजायला लागलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका 30 एप्रिलच्या आत करतील. कारण त्यांना कोणीतरी सांगितलंय की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल, 30 एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यांना सांगितलं, असं माझ्या कानावर आलं, मला माहित नाही. पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहे, झालेली आहेत. जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः, माझ्यासोबत संजय पण होते, खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत. दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल. इकडे ज्या काही बातम्या येत आहेत
त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका, कारण तसे कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आलेला नाही. नाही, पण उद्धवजी 23 जागांवर शिवसेना युनिटी ठाम आहे. काँग्रेसचे आम्हाला राज्यातले नेते असं तुम्ही- म्हणत आहेत की अनेक खासदार सोडून मला गेलेले आहेत. मला शिवसेनेची त्याच्याबद्दल ताकद कमी झाली. माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही, आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांचे प्रमुख नेते आहेत, ते जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत मी याच्यावरती किंवा माझ्याकडनं कोणी याच्यावरती भाष्य करणार नाही. एनसीपीचे नेते काल तुम्हाला मामला भेटले. तय हुआ है सीट शेयरिंग को लेकर लोकसभा की जो है जिस तरीके के बयान आ रहे हैं, राउत साहब ने कहा कि हम 23 सीटें जीते पे हमारा दावा सुनो, नहीं है। और मैं अभी जो बात मैंने मराठी में की मैं हिंदी में दोहराता हूँ. सब कुछ अच्छा चल रहा है, और जब इंडिया की मीटिंग 19 तारीख को हुई थी दिल्ली में, उसी वक्त मेरे साथ संजय जी भी थे, हमने खड़गे साहब से बात की है, राहुल जी से बात की है, और ये तय हुआ है कि जो भी कुछ बात करनी है हम दिल्ली में करेंगे. और इसीलिए आज तक किसी ने ऊपर से उनके जो शीर्ष नेता है उनके यहाँ से कोई ऐसा संदेश आया नहीं कि ऐसे होगा वैसे होगा, और इसलिए कोई किसी को कुछ कहना है कहने दो, हमारी ओर से उसके ऊपर कोई टीका टिप्पणी नहीं करेगा. साहब, कांग्रेस वंचित की बदल कल में- मीटिंग हुई है दिल्ली में, उसमें कहीं ना कहीं ये तय हुआ है, कहीं ना कहीं आप थी क्या? सर, हम नहीं आप भी नहीं थे, मैं भी नहीं सर, थे. एक जो मिनट। थे वो अगर जब मुझे बताएंगे जो मतलब उनके शीर्ष नेता, तो ही मैं बात मानू ना. वंचित बरोबर सुद्धा आमची बोलणी सुरू आहे, आणि मला वाटतं 1-2 दिवसामध्ये संजय, तुम्ही आणि शिवसेनेचे 1-2 नेते, वंचितचे नेते, आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न. वेगळा फॉर्म्युला म्हणतात 12-12-12. नाही, असा कुठे माझ्याकडे फॉर्म्युला आलेला नाही. त्याच्यामुळे जे काय आहे ते प्रत्यक्ष भेटून मी आणि ते बोलत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती बोलणं योग्य नाही. एनसीपी बरोबर जागा वाटप एनसीपी बरोबरचा जवळपास प्रश्न आमचा सुटलेला आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की सगळ्यांच्या डोळ्यासमोर ह्या देशाची एक चिंता आहे. देश वाचला पाहिजे, लोकशाही वाचवली पाहिजे, आणि तिच्यासाठी सगळेजण एकत्र आले. मला वाटतं याच्यामध्ये कोणी कितीही काही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही. सर, एक प्रश्न आहे की मुंबईमध्ये घाण झालेली आहे आणि ती साफ करण्याची गरज आहे. आता मुख्यमंत्री एका वेळी बोलले होते, आणि आता खूप घाण झालेली आहे. आता ठाण्यामध्ये स्वच्छता करतायत. नाही, खूप घाण झालेली आहे, कारण गेले 1.5 वर्ष 2 वर्ष प्रशासकीय कारभार सुरू आहे. त्याच्यामुळे ही सगळी जी काही घाण चालली आहे भ्रष्टाचाराची, ती साफ करावीच लागेल. आणि त्या उलट मी आज वृत्तपत्रात बातमी वाचून मला धक्का बसला. शिवसेनेने 500 फुटापर्यंतचा जो मालमत्ता कर रद्द केला तो एक भाग, आणि आता महापालिकेकडनं 15 ते 40% अधिक अधिभाराने मालमत्ता कर वसूल केला जातोय. ही सगळी जी काही घाण आहे ती मुंबईकरांना साफ करावीच लागेल.